हॅलो हॅलो एव्हरीवन, एव्हरीवन. वेलकम टू आवर वीकेंड ब्लॉग. तर आज काही आमचे प्लॅन आहेत ते पुढे तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि या व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल मी अक्षयसाठी एक सरप्राईज गेम प्लॅन केलेला आहे. हम्म. तर काय गेम आहे काय आहे सगळं आपण बघूया आणि ह्याच्यासाठी पण तो पूर्ण सरप्राईज आहे, त्यालाही माहिती नाहीये काय गेम आहे. धक्का तर बसवणार नाही ना तू असं नाही जास्त नाही, छान एक ऍक्टिव्हिटी आहे आणि ओके, ती ऍक्टिव्हिटी आणि एक ओव्हरऑल वीकेंड ब्लॉग. चलो ठीक तो है, चलो पहले लेट्स गो. हम करते हैं गेम को स्टार्ट. सो चलो लेट्स स्टार्ट विथ द गेम. स्टे विथ अस. तर रेडी? तर ही गेम आहे. आता गेम काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करते, तुम्हाला पण आणि ह्याला पण, कारण ह्याला पण गेम माहिती नाहीये. तर हे सेम पेंट बॉक्स आहेत हा, आणि हा एक वेगळाच पेंट बॉक्स आहे. ओके, तर ह्यांना प्रत्येकाला त्याचं त्याचं घर आहे. हा, हे जे आहे ते त्यांचं त्यांचं घर आहे. ओके, ठीक आहे, हा एक ऑड मॅन आउट आहे ज्याला घर नाहीये. हम्म, तर तुला काय करायचंय, कुठले पण तू तीन पेन हम्म, हलवू शकतोस हम्म. आणि ह्याच्यासाठी घर बनवू शकतोस. पण यांचं पण हा, ह्यांचं घर ब्रेक नाही झालं पाहिजे. ओके. अशी म्हणजे ही गेम आहे. म्हणजे मला काय करायचं इन शॉर्ट, यातले कुठले पण तीन हलवायचे हा, आणि याला घर करायचंय, पण यांचं पण घर नाही मोडलं पाहिजे. येस. तू त्यांची पोझिशन अशी करू ह्याची पोझिशन अशी करू शकतो, अशी करू शकतो. चलो चलो बघू जमतंय का. देखते क्या अभी, बघूया बघूया, जमेल 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 जमेल. थांबा जरा, तिथे घेतलं आणि याला. तीनच पेन हलवू शकतोस तू. हा, तीन पेन हलू शकतो, हम्म. हलू शकतो. भाई बाय बाय बाय, अरे बाय 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 बाय. तीन पेन हिलाना है और घर भी करना है. कसं करणार आहे? इथे घेतलं आणि हे केलं असं. अच्छा, पेन असं उचलून प्रॅक्टिस तर करू शकतो का? करू शकतो. काही सारे इकडे मोकळा होता जर ठेवलं तर. तीन पेन तसं बघितलं ना हलवायचे. खूप इझी गेम आहे. हा जर तू क्रॅक केलं तर पटकन क्रॅक करशील. हा, पण होत नाही ना क्रॅक. क्रॅक केला असतं तर लगेच झाले असते ना आता माझ्याकडनं. बघ, इझी आहे म्हणतेस. म्हणजे तीन पेन बेसिकली हलवायचं, हा तुला सगळ्यांसाठी घर करायचे हा, पण आणि ठीक त्यात आहे. तुला तीन पेन मूव्ह करायचे. एकाच घरात दोन माणसं असतील तर? मग एकाच घरात दोन माणसं म्हणजे त्यांचं घर ब्रेकच झालं ना. दिमाग की बत्ती जलाओ. दिमाग की बत्ती नाही जल रही यार. कुठले पेन हलवायचे आता? मला असं वाटायला लागलं मी लहानपणी काही गेम खेळलोय का नाही. लहान मुलांचीच गेम आहे नाही. लहान मुलांची गेम असून पण मला क्रॅक होत नाहीये. होईल, थोडा दिमाग चलाव. तीन पेन मूव्ह तर करून बघ. याला तर नाही काढू शकत. याला इथेच ठेवला. याला इथेच जर ठेवला मी तर कुठला पेन येईल याच्यात? असं नाही चालत का? मग ह्याचं घर तुटलं ना. असं नाही चालत. कैसे करेंगे दोस्तों, अरे यार, कैसे करेंगे गेम को. किती हलवले? झाले 3 हलवून. अरे तीन पेन हलवलंस. मी कुठे तीन हलवले? दोनच हलवले फक्त हा, मी. मग हा तिसरं उचलला तर हलवलंस ना 3 पेन. अरे पण तू उचलून हा, ठेवला तिथं, बरं हे कुठे बरं केलंय बरं मी? बरं बरं. नाही, मी परत तशीच ठेवतो जशी होते तशी जाऊन. रिस्टार्ट. रिस्टार्ट करतो गेम जाऊन. अरे यार, ये तो जबरदस्त ट्रिक है यार. देखो देखो. देखो ना, नहीं हो रहा है हमसे. गाईज एकदम इझी गेम आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता घरी. मस्त आणि गेम, जर मी इझी सरेंडर इझी. मारलं, मी हरलो असं सांगितलं तर? हे बघ, जर तू हा, जिंकलास हा, तर आता आपण थोड्या वेळाने बाहेर जाणार आहे. हा. तर तुला मी छानसं असं काहीतरी गिफ्ट घेणार आहे. जर हारलास तर तू म्हणजे मला गिफ्ट जिंकलो द्यायचं. जिंकलो तर तू मला देशील आणि हारलो तर मी तुला द्यायचं. थांबा, मग जरा डोकं लावायला लागेल. एक ट्राय मारू शकतो ना पूर्ण अजून? तू ट्राय मारायची तेवढे मार.
म्हणजे असं करू शकतो का मी आधी 2 हलवणार, जर मला वाटलं की मी आता हारतोय परत रिस्टार्ट करायचं, करू चालेल का शकतो. तसं? हा मग ठीक आहे ना, मग असं सांग ना मला. मला म्हणते का ती 3च हलवायचे ना, हरलं ना हा असं म्हणजे तसं. 3च पेन मूव्ह हा करू पण शकतो. नंतर रिस्टार्ट करू शकतो ना मी हा गेमला. बायकोला हुशार आहे माझी. उगाच तिने काय केमिस्ट्री केली. LLB करायला पाहिजे होती. अरे यार थांब. कुठला जरी पेन आहे त्याचं काहीच इथं काम बनत नाही, पण तो पडलेला आहे तिथे. मला तोच भेटत नाहीये, की असा कुठला साहेब आहे तो. बोलून कर ना अक्षू. 1 मिनिट थांब ना. मी बोललो तरी 1, तुला 2, 3 प्रॉब्लेम बोल. आहे. नाही बोललो तरी तुला प्रॉब्लेम आहे यार. बोल. बोललो तर म्हणते काय करतोय? खूप जास्त एक्सप्लेनेशन लागतं. हां. आणि नाही बोललो तर म्हणे काय बोलतच नाही. कर चल पटकन. मी तुला परत एकदा एक विचारतो फक्त. एक लास्ट विचारतो फक्त. इसको मुंह कर सकते है क्या? अरे हे बघ, काहीही करू शकतोस, पण ह्या चौघांसाठी तुला घर बनवायचंय. तुला काहीही करू शकतो. थांब थोडा विचार करू दे मला. कुछ भी कर रिवाइंड, सकते हो, रिवाइंड, रिवाइंड, बस रिवाइंड, इन रिवाइंड. 4 के लिए तुम्हें घर करना है. अभी 3 गाड्या आता हलवायचे. थांब. इथे 1 कमी आहे आणि इथे 2 कमी आहेत. आय गॉट इट मॅन. 1, 2, 3. ठीक आहे. मी मगापासून तुला विचारतोय काय इस किसी को हिला सकते है क्या? झालं मित्रांनो. पैसे वाचले सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पैसे वाचले. हुशार आहे तू. मी तुला विचारत होतो का नाही आधीपासून की इसको हिला सकते है क्या आपण? हाँ, तर तू नाही बोली मेरे को कुछ. अच्छा ठीक है. बन गया ना अभी. Crack it. विनर. तरी पण आम्ही बाहेर जाणार. आजचा ब्लॉग तर जो गेमचा होता तो कम्प्लीट झालाय. तरी पण आम्ही बाहेर जाणार. बाहेर जाऊन आमचे काय प्लॅन आहेत ते पण तुम्हाला आम्ही दाखवतोच. जायचं? लेट्स गो. जायचं? चलो. आज पोहोचलोच नाही. चलो बाय बाय. बाय बाय. चलो बाय बाय. कुठे तर आजचा चहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आता आमचा प्लॅन आहे थोडा बाहेर जाण्याचा. कारण ऋतूचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तिला कुठे जनरली बाहेर जायला जमत नाही. तर आज वीकेंड असल्यामुळे थोडं आम्ही बाहेर जातो. थोडं रिफ्रेशमेंट, थोडं काहीतरी चेंज लाईफमध्ये. तर चला जाऊया. जायचं का मॅडम? चलो. नाही का ना? आणि गेम मी जिंकल्यामुळे आता माझे पैसे पण वाचलेले आहेत. हो बापरे. मला काही ते खर्च नाही आता. जे काही खर्च करेल ते तीच करेल. त्यामुळे आम्ही निश्चिंतपणे फक्त गाडीत बसणार, जाणार आणि येणार. चला मित्रांनो. तर गाईज आम्ही आलोय इस्कॉन टेम्पलला. हाऊ यू फील जेव्हा तू येते चला असं आता बाबूसाठी इस्कॉन ब्लेसिंग टेम्पलमध्ये वगैरे किंवा बाप्पाच्या इकडे? खूप छान वाटतं एकदम. इथे आलो ना की खूप छान वाटतं. एकदम समाधानी वाटतं. समाधानी. एकदम इथे काहीतरी इव्हेंट होतं की झालंय? बहुतेक चालू आहे इव्हेंट. इव्हेंट आहे ना. हे जे सेटअप चालू आहे ना ते जगन्नाथ यात्राची तयारी करतात ते. हे येतं ना आता अष्टमी येते ना जन्माष्टमी. तिकडं नाही का एंट्री? छान असतं गाईज. फक्त इथे थोडं काम चालू आहे म्हणून. अदरवाईज हे खूप सुंदर आहे. इस्कॉन टेम्पलला आलो होतो. दर्शन चांगलं झालं आणि कोइन्सिडेंट नाही म्हणायचा हा. बट आता काय सांगू, जेव्हा आम्ही येतो ना इस्कॉन टेम्पलला नेमकं एंट्री केली, दर्शन वगैरे घेतलं ना तर त्या सुमारास आरती सुरू होते म्हणजे होतेच. म्हणजे आम्हाला आरतीचा लाभ भेटतोच. आम्ही जेव्हा आलोय ना, जेव्हा आलोय तेव्हा आम्हाला छान आरती भेटलेली आहे. एकदम म्हणजे जेव्हा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, काय माहिती नाही कोइन्सिडेंट आहे की काय, पण जेव्हा पण आम्ही येतो आम्हाला मस्त त्या टायमात, आम्ही गडबडीत जरी आलो ना तरी मस्त त्या टायमात आम्ही आरती. टायमिंग कुठला मॅटर करतोय. जर आम्ही आरती वाटतं 3 वेळेला होते असं डिटेलमध्ये माहित नाही आम्हाला, पण आम्ही संध्याकाळी आलो, दुपारी आलो तरी पण त्या वेळेला आरती भेटतेच आम्हाला. आणि एवढं छान वाटतं ना इस्कॉन टेम्पल आल्यानंतर. एकदम शांत मस्त. चला आता निघूया पुढच्या प्रवासास. 100 द्या. सांग ना रेग्युलर कस्टमर आहे. रेग्युलर आहे आता चेहरे ओळखत नाही वाटतं चेहऱ्याने अजून. 50चे पाव करा.
बार्गेनिंग मध्ये माझे बायकोला डेंजर एक काय घेते ते हे आहे ना काय बोलतात मी सगळी याचं नाव आलू बुकर. फाइन पक्का गिरेगा तुम 7 आदमी और है. पेरू घ्या, सफरचंद घ्या, आलू बुखार घ्या. 160 का किलो. काय काय घेतलं? आलू बुकर घेतले, ॲपल घेते आणि अजून बघू. हा थोडा कच्चा आहे, याच्यापेक्षा थोडा डार्क शेड. हे बघ ठीक आहे उचलतो घे. हे बघ हा जास्तच आहे पण उद्या लगेच बनवावं लागेल. नको घे. ठीक आहे. घरातून निघालो होतो तेव्हा म्हणाली सगळी ट्रीट माझ्याकडनं ना, मला खायला दिलं. तिथे घेतलं सामान त्याचे पैसे माझ्याकडनं, हे घेतलं याचे पैसे माझ्याकडनं आणि म्हणे ट्रीट तिच्याकडनं. ज्या ठिकाणून आम्ही निघालो होतो त्याच ठिकाणी आम्ही आता परत आलो आहे. अशा पद्धतीने आमचा विकेंड इथे संपला असं आम्ही जाहीर करतो. वीकेंड थोडी ना आता ब्लॉगचा विकेंड संपला. आजचा व्लॉग इथे संपला. वीकेंड आज सॅटर्डे, उद्या संडे. उद्या संडे तुम्हाला काहीतरी छान कुकिंग वगैरे बघायला मिळेल. आत्ताच सांग. मे बी बघायला मिळेल. ट्रीटच्या नावाखाली मला फोडणी बसवली ती म्हणजे फ्रुट्स माझ्याकडनं घेतले, जे काही मक्का घेतलं ते पण माझ्याकडनं घेतले आणि मला 1 रुपयाचा पण काही खायला दिलं नाही. आता ह्याला जॉबला जायचंय, उशीर होत होता म्हणून मग पटकन चला आलो. ठीक आहे. बायका ह्या बाबतीत माहिरच असतात तसे पण. चला चलो बाय बाय. बाय बाय.